ही स्कूटर फुल चार्जमध्ये 265 किलोमीटरची IDC रेंज देते आणि यामध्ये क्रूज कंट्रोलही आहे. ही आहे सिंपल एनर्जीची सिंपल 1 जनरेशन 2 स्कूटर. आणि आज आपल्यासोबत जे आहे ते आहे 5 किलोवॅट हवरचे बॅटरी व्हेरियंट, जी की 8.8 किलोवॅटची मॅक्स पॉवर आणि 72 NMचा टॉर्क जनरेट करते आणि 0 ते 40 किलोमीटरची स्पीड फक्त 2.5 सेकंदमध्ये पकडते. आणि याची टॉप स्पीड 115 किलोमीटर पर आवर आहे. 0 ते 80% चार्जला 5 तास 20 मिनटं लागतात, तर फास्ट चार्जिंग वापरले तर 2 तास 15 मिनटं लागतात. स्कूटरचे डिझाईन एरोडायनामिक आहे. फ्रंटला LED DRL व LED हेडलाईट आहे. तसेच टर्न इंडिकेटरही LEDमध्ये आहे व मागेही LEDमध्ये टेल लाईट आहे व यामध्येच इंटिग्रेटेड टर्न इंडिकेटर्स आहेत. 7 इंचाचा TFT डिस्प्ले आणि फुल्ली डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे. यामध्ये इनबिल्ट मॅप आहे. तसेच स्कूटरमध्ये तुम्हाला ट्रॅक्शन कंट्रोल, ब्रेकिंग रिजनरेशन आणि सुपर होल्डसारखे फीचर्स आहेत. ट्रॅक्शन कंट्रोलचे 4 मोड मिळतात: रोड, रेन, ट्रॅक आणि रॅली. आणि ब्रेकिंग रिजनरेशनचे 4 लेवल मिळतात. आणि येथे आहे सुपर होल्ड, म्हणजे जर तुम्ही चढतील असाल तर गाडी एकदम अचानक मागे येणार नाही. यामध्ये 6 रायडिंग मोड्स आहेत. 90 सेक्शनचे फ्रंट टायर आहेत व 12 इंचाचे अलॉय व्हील्स आहेत. फ्रंटला पेटल टाईप डिस्क ब्रेक आहे व बायब्रेचे ब्रेक कॅलिपर्स मिळतात. फ्रंटला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि रिअरला मोनोशॉक सस्पेन्शन आहेत. रिअरलाही 90 सेक्शनचे टायर आहेत व 12 इंचाचे अलॉय व्हील्स मिळतात. मागेही पेटल टाईप डिस्क ब्रेक आणि बायब्रेचे ब्रेक कॅलिपर मिळतात. ॲल्युमिनियम स्विंग आर्म आहे. याची फिनिशिंग चांगल्या क्वालिटीची आहे. तसेच न्यूली डिझाईन एरोडायनामिक मिरर्स मिळतात. कम्फर्टेबल न्यूली डिझाईन सीट आहे आणि याची सीट हाईट पहिल्यापेक्षा जरा कमी केली आहे. मोबाईल चार्जिंगसाठी USB पोर्ट आहे. किरकोळ सामान ठेवण्यासाठी ग्लव्ह बॉक्स दिला आहे. 35 लिटरचा बूट स्पेस मिळतो, ज्यामध्ये फुल साईज हेल्मेट आरामात बसू शकते. तसेच स्कूटरमध्ये TPMS पण मिळते, म्हणजे टायर प्रेशर मॉनिटर सिस्टीम. फ्रंट टायर आणि रिअर टायरमध्ये किती हवा आहे हे तुम्हाला स्क्रीनवर दिसते. या टॉप व्हेरियंटची कोल्हापूरमध्ये ऑन रोड प्राईस 1,96,000 आहे. तुम्हाला ही स्कूटर कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा.